अर्धा किलो बटाटा वापरून आहे ना उपवासाचा मस्त असा फक्कड पदार्थ करणार आहे. तुमचा विश्वासच बसणार नाही, इतका मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतो आणि रुचकर लागतो. सबस्क्राईब केलं की नाही? पटाक्कन सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. हॅश प्रॉन्स हा अमेरिकन एक नाश्त्याचा पदार्थ आहे, पण हॅश प्रॉन्समध्ये अंड असतं. अंड न घालता उपवासाचं हॅश ब्राऊन आपण करूयात, म्हणजे उपवासाची टिक्की करूयात, पण अतिशय कुरकुरीत खुसखुशीत लाजवाब होते. तर हे मोठे इंदोरी बटाटे घ्यायचे, अर्धा किलो मी घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि याचा आता साल काढूयात. बरं, हे पिलर आपलंच आहे मधुराज रेसिपीचं. मधुराज रेसिपी club.com नाईफ सेट तुम्ही चेक केला तर त्यामध्ये हे सगळं मिळेल तुम्हाला. आता साल काढलेला बटाटा किसून घ्यायचा आणि लांब लांब याचे ना असं किस पाडायचं. हे बघा बटाट्याचा किस इथे तयार आहे. आता हा खूप ओलसर आहे आणि खूप पाण्याचा अंश आहे यामध्ये. मग करायचं काय, भरपूर पाणी घालायचं आणि किमान 3 ते 4 वेळा तरी पाण्यातून चांगला स्वच्छ धुवून काढायचं. हे असं पाणी घालायचं आणि यातलं पाणी गच्च असं पिळून काढायचं आणि ही प्रोसेस 3 ते 4 वेळा तरी करायची. पाणी असं काढून घ्यायचं आणि हा पाणी काढलेला केस बाजूला ठेवायचा. यातलं बेसिकली आपल्याला जितकं शक्य असेल तितकं स्टार्च काढून घ्यायचं. बघा पाण्याचा रंग किती बदलला, काळपट्ट पाणी आहे. हे पाणी पांढरं शुभ्र होईपर्यंत स्वच्छ हे धुवत राहायचं. हे बघा इथे बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यातलं गच्च असं पाणी काढून घेतलं आणि असा मोकळा मोकळा करून घेतला. बघा आता यामध्ये आपण घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा केस, मीठ, थोडंसं जिरं, अरारूट पावडर घालते 2 चमचे आणि हे मिसळून घेऊ. अरारूट पावडर नसेल तर भगरचं म्हणजे वरईचं पीठ चालेल, राजगिराचं पीठ चालेल, शिंगाड्याचं पीठ चालेल, उपवासाच्या भाजणीचं पीठ चालेल. जी जी पिठं उपवासाला चालतात ती पिठं तुम्ही इथे वापरू शकता. चला आता हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि याचं सारण तयार करूया. सारण करण्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाचा खव, त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, सुकामेवा, बेदाणे आणि थोडंसं मीठ घालायचं. मिसळून घेऊयात. चला आता काय करायचं, हे टिक्कीचं मिश्रण घ्यायचं हातामध्ये, हलकासं यामध्ये खड्डा करायचा आणि हे जे आपण सारण तयार करून घेतलंय हे सारण घ्यायचं, यामध्ये भरायचं आणि हे हलक्या हाताने वरनं थोडं आणखी मिश्रण लावून दाबून घ्यायचं, बंद करायचं. अगदीच याला फार असं काही वड्यासारखं बाइंडिंग येईल अशी अपेक्षा नका ठेवू, पण आपल्याला हे गच्च नाही करायचं, असं मोकळं मोकळंच ठेवायचं. तव्यामध्ये जसं शिजतं ना तसं त्याला बाइंडिंग यायला सुरुवात होते. बाजूला ठेवायचं आणि याच प्रकारे सगळी टिक्की तयार करायची. हे मिश्रण घ्यायचं, मधोमध सारण, वरनं थोडंसं आणखी मिश्रण आणि हलकासा टिक्कीचा आकार द्यायचा प्रयत्न करा. चला अर्धा किलो बटाटे घेतले होते तर 8 मस्त गुबगुबीत अशा आलू टिक्की तयार आहेत. आता तेलही 2 मोठे पळीभर तेल तव्यामध्ये गरम करायला ठेवलं. डीप फ्राय करायचं नाही, हे शॅलो फ्राय छान लागतं. आता हे तव्यामध्ये टिक्की घालण्यापूर्वी ना पुन्हा एकदा यातलं पाणी जे जास्त सुटलेलं असतं हे काढून घ्यायचं, नाहीतर काय होईल ना तव्यात पाणी खूप सुटतं. हे असं आणि अलगद हाताने अशी तव्यात सोडायची. तुटल्यासारखी वाटेल पण ती सील होते, कारण बटाट्याचं स्टार्च सुटतं आणि ते पुन्हा बाइंडिंग त्याला छान येतं. पाणी जितकं शक्य असेल तितकं काढूनच घ्यायचं प्रत्येक बॅच तव्यात सोडताना. कितीही पाणी तुम्ही काढलं तरी ते निघतच राहतं. तेलात एकदा सोडलं ना की काहीही करू नका,
1-2 मिनिटं तरी त्याला तेलामध्ये त्याचा एक वेळ द्या, स्टँडिंग टाईम. हे बघा, हे तेल आहे ना थोडं हवंसं टिक्कीच्या आतून घालून घ्या, म्हणजे टिक्की निघायला सोपं होईल. एक बाजू मस्त खरपूस झाली भाजून, अगदी अलगद उचलायचं. वा वा वा. आणि दुसरी बाजू पण छान तेलामध्ये एकसारखी करून घ्यायची. वा. आणि बघा, जेव्हा आपण तेलामध्ये सोडत होतो तेव्हा भीती वाटत होती की हे होईल का नाही, सगळं डिसइंटिग्रेट होईल, चिकटून बसेल. पण असं काहीही झालं नाही. आता ही बाजू देखील खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायची. चला, ही टिक्की सगळीकडून छान अशी तळून झाली बघा. कडेकडेने पण छान ही फ्राय होणं गरजेचं आहे, नाहीतर कड कच्ची राहील. बघा, दोनही बाजूनी मस्त खरपूस झाली आहे सगळी. आता हे तव्याच्या बाजूला काढूयात, जेणेकरून त्यातलं जास्तीचं तेल आहे ते निथळून जाईल. हे बघा, वा, खरपूस झाल्यात. तर याच प्रकारे पुढची टिक्की पण मी तव्यामध्ये घालून घेते. आणि या बाजूला तयार असलेल्या टिक्की काढून घेऊयात. एकदम कुरकुरीत होतात, तुम्हाला सांगते. आता ही खायची कशी? ही अशीच खायला खूप बहारदार लागते, कारण यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेतच. पण तुम्हाला हवं असेल वाढीव तर फेटलेलं दही, त्यावर थोडी चिंचेची चटणी टाकायची, थोडी आलू भुजिया उपवासाची, आणि ते चाटही खूप कमाल लागतं. म्हणजे उपवासासाठी तुम्हाला साबुदाणा खिचडी वगैरे खायचा कंटाळा आला असेल तर ही आलू टिक्की नक्की कराच, मी तर म्हणेल. करून बघू नका, नुसती कराच या शिवरात्रीला. आणि नुसती आलू टिक्की नाही, आलू टिक्की चॅट करा, ते दाखवतेच मी तुम्हाला. पण जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.